उपस्थिती लाभत आहेत। माजी सरपंच उपपंचायत शापूर सन्माननीय नरेंद्र कृष्णपणे यांचे मी हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, जरी संघाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षीची ग्रामस्थ चरी संघाची स्पर्धा होती। त्या स्पर्धेमध्ये 45+ संघ सामन्यामध्ये चरी संघाने तृतीय क्रमांक संपादन केला होता। ग्रामस्थ चरी संघाने तृतीय क्रमांक संपादन केला होता। 10 खेळ केला होता त्या स्पर्धेमध्ये। पाहूया हा संघ अशा प्रकारचा खेळ खेळला। त्याच स्पर्धेमध्ये आमच्या मसोबा क्रीडा मंडळ संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं तरी 45+ स्पर्धेमध्ये। देणगी श्री रणजित प्रभाकर राणे, सन्मान्य रणजित प्रभाकर राणे आवास श्री रणजित प्रभाकर राणे आवास यांच्या विद्यमाने रोख रुपये 20,000ची भरघोस देणगी आले। श्री रणजित प्रभाकर राणे यांच्या विद्यमाने रोख रुपये 20,000। राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य श्री अमीर धुमाळ यांचं शुभागमन झालेलं आहे। अमीर धुमाळ यांचं मी हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम। श्री परशुराम धर्म मात्रे पेजारी यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाची देणगी आली। सन्मान्य परशुराम मात्रे पेजारी 2,000 रुपये। तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आवास संघाचे रणजित राणे सर आणि आमचा मसोबा मंडळ एक ऋणानुबंध कुठेही संघ असू द्या, रणजित राणे सर आता आम्हाला उमेश भाऊनी सांगितलं की ऋणानुबंध कसे असतात की मसोबा संघाचे एक हितचिंतक किंवा एक अतूट नातं म्हणून संघाच्या सोबत दूरवर कुठेही असू द्या। सर सन्मान्य श्री वैभव पाटील सर त्यांचा शुभारंभ होत आहे। वैभव पाटील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील सरांचं हार्दिक स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तर रणजित राणे सर आवर्जून उपस्थित राहून आमच्या संघाचं मनोधैर्य वाढवायचं। धन्यवाद। वीरेंद्र कवळे मागे परतोय। स्वप्नील पाटील सरी संघाचा चढाईपट्टू 10,000 चढाया ज्याच्या अपेक्षित आहेत। पाहूया कशा प्रकारचा खेळ करेल। तर आवास संघाचा वीरेंद्र सितप चढाईसाठी सज्ज होते। पाहूया कशा प्रकारची चढाई असेल। 1 चढाई पाहायला मिळतो। अनेक मान्यवरांच्या भेटी मंडळाच्या प्रेमापोटी मित्रांनो मसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर या संघाबद्दल जर सांगायचं झालं तर 90च्या दशकामध्ये त्याच्या भव्य दिव्य स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रणय नाईक सर खऱ्या अर्थाने ज्यांची शरीरयष्टी कबड्डीला साजेशी। हॅलो सर, एक मिनिट सर। माननीय श्री वैभव वासुदेव पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे। ओबीसी सेल अध्यक्ष अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय वैभव वासुदेव पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे। मी उमेश विष्णू पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते वैभव वासुदेव पाटील यांचं यथोचित सन्मान करायचा आहे। ओबीसी सेल अध्यक्ष अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. पुढील सन्मान आहे सन्मान हॅलो 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 पुढील सन्मान आहे माननीय श्री महेंद्र कृष्ण पाटील माजी सरपंच शहापूर यांचा यथोचित सन्मान होणार आहे. उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा. महेंद्र कृष्ण पाटील माजी सरपंच शहापूर यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. महेंद्र कृष्ण पाटील माजी तर खऱ्या अर्थाने आजच्या या मंचावर राष्ट्रीय खेळाडू आमिर दुलाल देखील उपस्थित आहेत. एक रेल्वेमध्ये तसेच प्रो कबड्डी मध्ये ज्यांचा टप्पा आणि अनेक कुस्तीमध्ये ज्यांनी आपल्या चतुरस्र तळामध्ये अप्रतिम खेळ खेळले सन्माननीय आमिर दुलाल यांचा यथोचित गुणगान होत आहे. सन्माननीय श्री उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते वीरेंद्र सिद्ध पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. खोलवर चढाई करतोय आणि गुण संपादन करतोय. आणि आता मात्र चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. आवास संघाच्या वतीने विजय म्हात्रे चांगली पकड करताना पाहायला मिळतो. तर पुन्हा एकदा 8 क्रमांकाची जर्सी परिधान केली वीरेंद्र कवळे
चढाई चरी संघाच्या पटामध्ये धावा करतोय, गुण संपादन करतोय. सचिन थळे अशा प्रकारची चढाई असेल पाहूया. सचिन थळे यांची आवाज संघाच्या पटामध्ये 7-1 चढाई त्यांच्याकरता बोनस गुण होणार आणि पुन्हा एकदा नजरहाटी दुर्घटना घटी. चांगला प्रयत्न होता परंतु चांगलं कव्हर कॉम्बिनेशन. विजय म्हात्रे मात्र चांगली कामगिरी करतात आवाज संघाचं. तर मी मगाशी जाहीर केलं होतं की या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीच्या लढती क्वार्टर फायनलच्या मॅच मैदान क्रमांक 2 करता पहिला सामना विनायक क्रीडामंडळ दिवलांग वर्सेस हनुमान बोरी. पहिला पुकार मैदान क्रमांक 2 करता. खऱ्या अर्थाने उपस्थिती लाभतोय सन्मान्य श्री मिलिंद पाटील यांची. मिलिंद भाऊंचं शुभ मी स्वागत करतो. सन्मान्य मिलिंद पाटील इथे उपस्थित होत आहेत. मिलिंद भाऊ खऱ्या अर्थाने या रायगडची मुलुख मैदानी तोप म्हणून ज्यांची ख्याती, उत्कृष्ट असं ज्यांचं क्रीडा क्षेत्राबद्दल ज्ञान आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती, मिलिंद भाऊंना विनंती आहे तर चढाईसाठी सज्ज होतात प्रणय नाईक. पाहूया कशा प्रकारची चढाई. सुंदर शरीरयष्टी लाभलेले, कबड्डीसाठी उपयुक्त शरीरयष्टी. फिटनेस पहा, आज देखील सुंदर पदलालित्य. मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न आवाज संघाच्या पटामध्ये. आणि इंटरवल पाहूया. मध्यंतरापर्यंत चरी आणि आवाज संघामध्ये चांगली लढत पाहायला आपल्याला मिळत आहे. गुणपत्रक मला दाखवतो 4-11-11-4 7 गुणांची आघाडी. मला असं वाटते आवाज संघाकडे असावी. मिलिंद पाटील तर खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांची अलोट गर्दी. मित्रांनो, रायगडचा क्रीडा रसिक, रायगडला कबड्डीची पंढरी म्हटलं जातं आणि या कबड्डीच्या पंढरीमध्ये खऱ्या अर्थाने आमचा कबड्डी वेडा असा क्रीडा रसिक आज मात्र अलोट संख्येने ते उपस्थित आहे आणि या स्पर्धेची याच देही याच डोळा अनुभूती घेत आहे. ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने आठवण तुमची आणि साठवण आमची, अशा प्रकारचा खेळ. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालू आम्ही वारसा. काही गुणांची आघाडी आहे ती आवाज संघाकडे आणि इंटरव्हल नंतर पहिली चढाई करण्यासाठी सज्ज होतो. विनायक मडवी मागे परततात. प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा प्रणय नाईक चढाईसाठी सज्ज होतात. पाहूया
कशा प्रकारचा खेळ असेल. 7 तास एक चढाई आहे, त्यांच्याकरता बोनस गुण आव्हान आहे. खोलवर चढाई यात काही शंका नाही. पाहूया. हो हो हो. मिलिंद पाटील, बिल भाऊ या. खऱ्या अर्थाने मित्रांनो ज्यांचा बुलंद असा आवाज आपण टेलिव्हिजनवर देखील पाहिला, MKL असो किंवा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये, एक अप्रतिम सूत्रसंचालन आणि उत्कृष्ट अशी मुलख मैदानी तोप, ज्यांचा सुमधुर असा आवाज आणि कबड्डी क्षेत्रामधील ज्ञान आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांचा अवर्णनीय अशी सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेली कामगिरी, आदरणीय सन्मान्य मिलिंद भाऊ यांचं इथे शुभागमन होत आहे. कडे आहे. मित्रांनो आपण एक 7-8 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्पर्धा रोहा येथे झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र संघातून उपकर्णधार पदाची धुरा ज्यांनी सांभाळली होती असे सन्मान्य श्री अमीरजी धुमाळ येथे प्रतिनिधी आमच्याकडे यायचा आहे. कृपया चरी संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे यायचा आहे. भाऊ दुसरा कॉल द्या. भाऊ सुनील भाऊ, पुढच्या सामन्याला दुसरा कॉल द्या. स्वप्नील पाटील चरी संघाचा चढाईपट्टू. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. 5 एक चढाई, खोलवर चढाई करणार. हॅलो. ज्या ज्या सत्कार मूर्तींना मी या ठिकाणी पुकारत आहे त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. ज्या ज्या सत्कार मूर्ती यांना मी पुकारत आहे त्यांनी आपल्या स्टेजकडे यायचं आहे. माननीय श्रीयुत प्रभाकर शांताराम पाटील, अविनाश महादेव पाटील, रमेश विठोबा पाटील, गोरखनाथ कृष्णा पाटील, उमेश विष्णू पाटील, दरेदर नारायण पाटील, कैलास विद्याधर पाटील, विकास गणपत पाटील, दिनेश मारुती पाटील, संतोष कृष्णा पाटील, लीलाधर विद्याधर पाटील, राम विष्णू पाटील, मयूर उमेश पाटील, अक्षय अंकुश पाटील, करण कैलास पाटील, प्रशांत सदानंद पाटील, आकाश गोविंद पाटील, सोहम धनंजय म्हात्रे, तन्मय कृष्णा म्हात्रे, आर्यन सुहास पाटील या सर्व सत्कार मूर्तींनी. तर मैदान क्रमांक 2 करता दुसरा पुकार विनायक दिवलांग वर्सेस हनुमान बोरी. आपण जय्यत तयार करायचं आहे. बहारदार लढती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना विनंती आहे, स्पर्धा जसजशी उत्तरोत्तर सरकत जाईल, जसा चंद्र द्वितीयेपासून पौर्णिमेपर्यंत कलेने वाढत जातो, तसतशी स्पर्धा जसजशी उत्तरोत्तर सरकत जाईल तसतसा या स्पर्धेला रंग चढेल. म्हणून क्रीडा रसिकांना विनंती आहे, या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घ्या. त्याचप्रमाणे रोहन इंद्रजित म्हात्रे, अग्निशमक दल मुंबई, अभय संतोष पाटील, अग्निशमन दल मुंबई, श्रेयश चंद्रशेखर पाटील, अग्निशमन दल मुंबई आणि कुमार प्रणय रत्नाकर पाटील, अग्निशमन दल मुंबई आणि करण संजय पाटील, कस्टम पोलीस या सर्व सत्कार मूर्तींनी कृपया आपल्या स्टेजकडे यायचं आहे. कृपया आम्ही आपल्याला पुकार दिलेला आहे. या सर्व सत्कार मूर्ती आहेत. म्हसोबा क्रीडा मंडळ धाकटे शहापूर यांच्या वतीनं ताबडतोब आपण स्टेजकडे यायचं आहे. हॅलो.
तर बहारदार खेळ पाहायला मिळतोय. 9-12 3 गुणांची आघाडी आहे. पाहूया, एकच म्हणेन की ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. संत कबीरजी का एक दोहा आहे. हॅलो, कृष्णा मारुती पाटील यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे. पहा मित्रांनो, 45+ संघात देखील खेळाची रंजकता पहा. कारण पुन्हा एकदा सांगतो की कबड्डी हा श्वास, कबड्डी हा ध्यास. चांगली खोलवर चढाई करतोय हा चढाईपट्टू आणि 1 गुण मारल्याचा दावा करतोय. तर प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते पढई नाईक सर. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. 5-1 आणि आता मात्र अतिघाई संकटात नेई. 1 गुणाची कमाई करतो. खेळाडूंना खेळू द्या, टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या, टाळ्या वाजवा. चाय की शोभा प्याली से, भोजन की शोभा थाली से, ससुराल की शोभा साली से, और यहाँ पे जो मुकाबला है उसकी शोभा ताली से. टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या. पाहूया, विनायक मडवी ज्यांची रायगड संघामध्ये वर्णी लागली होती प्रौढ गटामध्ये, असा विनायक मडवी खोलवर चढाई करतात आणि रिक्त असते मागे. त्रुटित कालाचा अवलंब, या त्रुटित कालाच्या अवलंबामध्ये काही रणनीती आखली जाईल. चरी आणि आवाज संघाच्या गोटामध्ये काही मिनिटं शिल्लक आहेत, परंतु एकच म्हणेन, अंत भला असो सब भला. ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं काही गोड. कारण संत तुकाराम महाराज यांची एक भैरवी आहे, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता शनिवार आहे, रविवार नक्कीच उजळेल, कुणाचा गोड होईल पाहूया. शेवटची 3 मिनिटं स्वप्नील चढाईसाठी गेलेला आहे, खोलवर चढाई करतोय. वेळ खूप महत्वाची असतो, कारण आता मात्र दावा आहे. पाहूया, आणि 1 गुण संपादन करतोय मोक्याच्या क्षणाला. तर सामना अशा प्रकारे आहे, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टैट, नहले पे देला, जिनको दिल की बीमारी हो ये सामना उनके लिए बहुत ही खतरनाक. रोमहर्ष सामना. आणि आता मात्र 5 क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या कोपरा रक्षकाने स्वप्नील पाटीलचा चवडा काढला आणि चढाईपट्टू जेरबंद. 11-15 लास्ट 2 मिनिट्स. एक चित्तथरारक सामना. आता मात्र प्रणय नाईक सरांची चढाई पाहण्याजोगी असेल. हॅलो, आत्ताच मंडळास नवीन देणगी आलेली आहे. कैलासवासी नारायण तुकाराम पाटील, कैलासवासी नारायण तुकाराम पाटील व कैलासवासी अनुबाई नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू सुमित दत्ताराम पाटील यांच्याकडून 555 रुपये. कैलासवासी नारायण तुकाराम पाटील व कैलासवासी अनुबाई नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ यांचा नातू सुमित दत्ताराम पाटील यांच्याकडून 555 रुपये. मंडळ त्यांचं ऋणी आहे. पुन्हा मी या सत्कार मूर्तींना पुकारत आहे, त्याने कृपया आपण स्टेजकडे यायचं आहे. प्रभाकर शांताराम पाटील, अविनाश महादेव पाटील, रमेश विठोबा पाटील, गोरखनाथ कृष्णा पाटील, उमेश विष्णू पाटील, दरेदर नारायण पाटील,
कैलास विद्याधर पाटील, विकास गणपत पाटील, दिनेश मारुती पाटील, संतोष कृष्णा पाटील, लीलाधर विद्याधर पाटील, राम विष्णू पाटील, मयूर उमेश पाटील, अक्षय अंकुश पाटील, करण कैलास पाटील, प्रशांत सदानंद पाटील, आकाश गोविंद पाटील, सोहम धनंजय म्हात्रे, तन्मय कृष्णा म्हात्रे, आर्यन सुहास पाटील, त्याचप्रमाणे उदय गजानन पाटील, ज्ञानेश्वर मनोहर पाटील, विष्णू नामदेव पाटील, मच्छिंद्र विश्वनाथ पाटील, तसेच मंगेश गंगाराम पाटील, रोहन इंद्रजित म्हात्रे, अग्निशामक दल मुंबई, अभय संतोष पाटील, श्रेयस चंद्रशेखर पाटील, प्रणय रत्नाकर पाटील या सर्व सत्कार मूर्तींनी स्टेजकडे यायचं आहे.